अरे काय मग आज शाळेत काय प्लॅन्स आहेत तुमचे? हे बनी, तुला नवीन फ्रेंड्स मिळाले की नाही? हे गाईज, अरे असं तोंड पाडून काय उभे आहात? बाबा म्हणाला ना ते भांडत नव्हते, फक्त बोलत होते म्हणून. हा, खोटं नको बोलूस. आजी आणि बाबा चिडून भांडत होते. का भांडत होते? आता आजी आणि बाबा एकमेकांशी बोलणार नाहीत. ए अगं, असं काही नाहीये. तुम्ही दोघी पण भांडतात की, आणि मग बट्टी घेता ना एकमेकींशी. पण आम्ही लहान आहोत. बाबा आणि आजी रडत होते. अरे अरे असं काय करताय? तुम्हीच बोलता ना आता तुम्ही लहान आहात म्हणून. मग मोठ्यांच्या भांडणाचं टेन्शन नाही घ्यायचं. मी आणि आदिती ते सुद्धा नाही घेणार आहोत, हो ना? हो. आणि काय ना, मोठ्यांमध्ये असे छोटे छोटे वाद होत असतात, आपण लक्ष द्यायचं नाही. पण छान अभ्यास करायचा, मस्त शाळेत जायचं, खूप एन्जॉय करायचं. तुम्ही आता संध्याकाळी परत आलात ना की सगळं नॉर्मल झालेलं असेल. बरोबर, चला चला, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. चला 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 चला. अहो, आकाशराव खूपच चिडलेत हो. सुशीला, मला तर टेन्शन आलंय. रागाच्या भरात त्यांच्याकडून काही विपरीत होऊ नये. बघा ना, आपण किती समजवायचा प्रयत्न केला पण नाही ऐकलं त्यांनी. वसूचंही काहीच ऐकून नाही घेतलं. खूपच रागावलेत हो. सुशीला, अगं आकाशराव रागाच्या भरात जयश्री ताईनं काही उलट-सुलट बोलली तर? काहीतरीच काय बोलताय? मला वाटतं सुशीला, आपण ना ठाकूरांच्या घरी जाऊया आणि त्यांची समजूत काढूया. अहो, पण आपण तिकडे गेल्याने खोट्याचं नव्हतं झालं तर? नाही, आपण तिकडे गेलो नाही तर होत्याचं नव्हतं होईल. हो, मला वाटतं आपण जाऊया सुशीला. चल, निघूया आपण. कुंदा. हा काकी. हा बोला. आम्ही आकाशरावांच्या घरी जाऊन येतो सर. हा हा, या जाऊ. सांभाळून जा. तुम्ही इथलं काय टेन्शन घेऊ नका. मी आहे इथे. हा, तुम्ही तुमची आणि वसुताईची काळजी घ्या. व्यवस्थित या. आम्ही आधी उगा सोडायला? नाही नाही, नको नको, आम्ही जाऊ. अरे जरा छान हसून बाय करा ना. काय बनी, जरा हसून कर बाय. आणि गाईज, टेन्शन नका ना घेऊ, सगळं नीट होणार आहे. ओके? गुड गर्ल्स आणि गुड बॉय आहात ना? चला जा. आणि भांडायचं नाही अजिबात. चला आता, आम्ही येतो संध्याकाळी. हा, बाय बाय. बाय. ए बनी, थांब. तुझं मॅथ्स होमवर्क झालं का रे? आज चेक करणार आहेत ना? हो, माझं कालच झाला. ऑसम. माझा तर फक्त एकच प्रॉब्लेम राहिलाय. जर दाखवतोस का रे? दाखवतो ना. आधी आपण क्लासरूम मध्ये जाऊया. हवं तर तू माझ्या बाजूलाच बस, मग मी तुला समजावून सांगेन. ओके, डन. ए बनी, खोटं नको बोलूस. मी काय खोटं बोलतोय? हेच की तुला मॅथ्स येतो. याला तर फर्स्ट स्टँडर्डचा मॅथ्स पण येत नाही. काय पण काय बोलतेस? मग मागच्या आठवड्यात तर तू फेल पण झाला होतास. अगं पण ते तर तुला माहितीये का, हा 1 नंबरचा बावळट आहे. काल विजा चमकत होत्या ना, म्हणून रात्रभर घाबरून बसलेलो. त्याच्या बरोबर बसू नकोस, तू पण फेल होशील. असं काही नाही आलो. ऍक्च्युली राहू देच बने, मी नंतर टीचरांनाच विचारेन. अरे पण चल, बाय. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? एकतर तुम्ही माझ्याशी मैत्री करीत नाही, तर मग दुसरं कोण करते, तर मग तुम्ही मध्ये येतात. आम्ही नाही, तूच मध्ये येतोय. तुझ्यामुळे आमच्या घरात भांडणं होतात सर. तू एकटाच राहणारच बघ, कोणी तुझं फ्रेंड नाही बनणार आहे.
सगळ्यांनी मला व्हिलन ठरवूनच टाकले तर माझी बाजू सुद्धा न ऐकून घेतला. हा दिवस दाखवण्यापेक्षा देवानी मरण दिलं असतं तर बरं झालं असतं. वहिनी हे बरं आहे, आधी चूक करायची आणि ती चूक पकडली गेली की मग इमोशनल ब्लॅकमेल करायचं. काय काय चूक झाली माझी? काय केलं मी? पुरावा आहे तुमच्याकडे? आकाश, पुरावा आहे? आईला दोष देऊन झाला असेल तर तुझ्या सासू सासऱ्यांना फोन लाव. काय व्हायचं ना ते असं समोरासमोरच होऊन जाऊ दे. आई, मी माझ्या कानाने ऐकलं त्यांचं बोलणं. तूच त्यांना ते घर बनीच्या नावावर करायला फोर्स केलेलं आणि त्या सातपुते वकिलांना सुद्धा तूच पाठवलंय त्यांच्याकडे. नाही ठीक आहे, लावतो मी त्यांना फोन. बोलतेस ना, लावतो. नाही कसं ना, मला खोटं पडायचं नाही. आता तेच येऊन सगळ्यांना खरं काय ते सांगते. या माफ करा हं. म्हणजे काहीच कल्पना न देता आम्ही असे अचानक आलो. पण सकाळी जे घडलं ना त्यानंतर आज तुम्हीच मानाचे पाहुणे आहात इथले. बाबा, आई या बस. थांब जरा. आधी काय बोलणं व्हायचं ते होऊ दे. पाहुणचार नंतर. ये अति होत आहे जयश्री. माधवराव, प्लीज प्लीज तुम्ही सगळे शांत व्हा. आमच्यामुळे तुमच्या कुटुंबातनं भांडणं व्हायला नको आहे. बाबा, तुम्ही मला सांगा, तुम्हाला कसलंही प्रेशर घ्यायची गरज नाही. मी सकाळी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि माझी खात्री आहे की माझं काही चुकत नाही. पण घरच्यांच्या समाधानासाठी तुम्ही परत एकदा प्लीज सांगा. ते घर तुम्हाला बनीच्या नावे करायला आईने फोर्स केला होता, बरोबर? आकाशराव, तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही काही ऐकून न घेताच इकडे आलात. आम्हाला कुणीही फोर्स केलेलं नाहीये. आणि वसूचा सुद्धा काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही आमच्या मर्जीने हे घर बनीच्या नावावर केलं. हो पण का? हा, तुम्हाला मृत्यूपत्री बनवता आलं असतं. हे ओनरशिप ट्रान्सफर का केली तुम्ही? आणि तेही मला केअरटेकर नेमून. मीच का, वसुंधरा का नाही? नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे. आमचं थोडं चुकलंच. आम्ही मृत्यूपत्रच करायला हवं होतं आणि तुम्हाला सांगायला हवं होतं या बाबतीत. पण आम्हाला वाटलं की आमच्या नंतर हे सगळं तुमचंच, म्हणजे वसू, बनी आणि तुमचंच आहे ना. मग तुम्हाला केअरटेकर केलं तर कुठे बिघडलं?
आई तुम्हाला कळतंय का तुमच्या बोलण्यात किती विरोधाभास आहेत? एका बाजूला तुम्ही बोलताय की तुमच्या नंतर सगळं आमचंच आहे. मग ही ओनरशिप ट्रान्सफर करायची घाई कशाला? आणि तेही मला न विचारता. ही सगळी लपवाछपी कशासाठी? आकाशराव, मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो. खरं तर आमचं आता वय झालंय, पण आम्हाला वसूसाठी खूप काही करायचं होतं. पण आता आमच्यात तेवढी धमक नाही राहिली. त्यातल्या त्यात आम्ही एवढंच करू शकत होतो. आकाशराव, हे आमच्याकडून तुम्हाला लग्नाचं गिफ्ट आहे, माझ्याकडून आणि सुशीलाकडून. गिफ्ट गिफ्ट म्हणून घर देतं का कोणी? बाबा, तुमचं राहतं घर आहे ते. वसू, अगं मग काय झालं? तुम्हालाच तर दिलंय ना. आणि तुम्ही काय लगेच आम्हाला घराबाहेर काढणार आहात का? तरी एक प्रश्न उरतोच, या सगळ्याशी आईचा काय संबंध? नाही आकाशराव, यात जयाशी त्यांचा काहीही संबंध नाहीये. संबंध एवढाच आहे की आम्ही तुम्हाला हे जे गिफ्ट देणार होतो त्याची कल्पना आम्ही जयशील ताईंना दिली होती, पण ते गुप्त ठेवण्याची रिक्वेस्ट केली होती आणि म्हणून त्याने तुम्हाला काही कळू दिलं नाही आमच्या सांगण्यावरून. हे तर तुम्हीच सांगा आकाशराव, तुम्ही हे स्वीकारलं असतं? नसतं स्वीकारलं आणि अजूनही स्वीकारणार नाही. नाही आकाशराव, हो असं करू नका. तुम्ही जयश्री ताईंवर चिडू नका. मी हात जोडतो तुमच्या पुढे. बाबा प्लीज, शांत व्हा तुम्ही फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुमच्या मुलीसाठी, तुमच्या नातवासाठी तुम्ही माझी निवड का केली? माझ्यात काहीतरी चांगलं दिसलं असेल ना तुम्हाला? तुमच्या मुलीची, तुमच्या नातवाची मी काळजी घेऊ शकतो असा थोडा तरी विश्वास वाटला असेल तुम्हाला. हो असं काय करताय? आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बस झालं तर मग मी हे गिफ्ट एक्सेप्ट नाही करणार. का? वसुंधरा आणि मुलांचा सांभाळ करायला मी एकटा समर्थ आहे. आणि फक्त त्यांचाच नाही, उद्या जर गरज पडली ना बाबा, तर तुमचा मुलगाही मीच आहे. आणि त्याच्याबद्दल मला तुमच्या आशीर्वादाव्यतिरिक्त दुसरं काही नको. ते घर तुमचं होतं आणि शेवटपर्यंत तुमचंच राहणार. बाबा, जर तुम्हाला माझ्यावर थोडं जरी प्रेम असेल तर तुम्ही घरी गेल्या गेल्या ते पेपर्स फाडून टाका. प्लीज. वचन द्या मला.
जावई म्हणून नाही तर तुमचा मुलगा म्हणून. अठ्ठावीस 28 हो. भाई 28. वास हा. अरे एवढे तर फक्त एका महिन्याच्या टिपला देतो आपण. ऐशापती या वेळेला लय कमी इन्कम झालाय. असं कसं चालेल? या महिन्यात आहे ना छोटे मोठेच वसुली मिळाले भाई. काहीतरी करावं लागेल बाब्या, नाहीतर आपल्याला तुम्ही तो क्लायंट आणला होता ना, कोण तो म्हातारा, तो भेटायला आला होता पण मी भेटलोच नाही, तो निघून गेला. त्याचं काय आलं? कोण भाई? अरे सन्या ते कॅफेतले म्हातारे हा बरोबर तेच. भाई पण तुमची गरमी बघूनच ना ते पळून गेले आणि नंतर त्यांनी काय सुपारी दिली नाही भाई. च्या गावात आपलंच काम बघून जर आपलेच क्लायंट असे जात राहिले तर काय करायचं काय आपण? सॉरी भाई. एक काम करा, तुमच्याकडे नंबर आहे त्याचा? हो. त्याला फोन कर आणि फोन करून मला दे. आता मी दाखवतो तुला क्लायंटला कसा पाठवायचा आणि टिकवायचा ते. हो हो. हा भाई, तुम्हीच बोला. म्हणजे कसं आहे ना, क्लायंटला तुम्ही चांगलं कन्व्हिन्स करू शकता. लटकून झालं? हो. फोन कर. हा भाई. फोन कट केला. शपथ, म्हाताऱ्याने माझा फोन कट केला. माधवराव, यश होते जे झालं त्यासाठी मी क्षमा मागतो. हा विषय आता इथंच थांबवा. सुधीर भाऊ, तुम्ही कशाला माफी मागताय? तुमची काही एक चूक नाहीये. तुम्ही काळजी करू नका. अरे हो, आकाशला दिलेलं प्रॉमिस लक्षात ठेवा. घरी गेल्यावर ते पेपर्स फाडून टाकायचं, कळलं? आकाशराव, प्लीज शांतपणे घ्या. येते चल सुशील, बसू. येते. ह्याच्यात तर बाब्या, हा. परत फोन ट्राय कर त्याला आणि उचलेपर्यंत करत राहा आणि मला दे. हो करतो. एक मिनिट. सुधीर रानडे, काय झालं भाई? या तेरड्याचं काय काम होतं माझ्याकडे? काय ना भाई, ते घरचं मॅटर होतं. त्या म्हाताऱ्याला घर विकायचं होतं, पण त्यांचा पोरगा काय विकू देत नाही. घर विकायचंय? छायला म्हातारा लय पोचल्याला निघालाय. आता ही सुपारी वाजवावीच लागणार.